आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। जनसुरक्षा विधेयक विरोधी महाविकास आघाडीतर्फे गंगापूर तहसीलदारांना निवेदन केला निषेध। गंगापूर महाविकास आघाडी यांच्यासह विविध संघटनांच्या वतीने जनसुरक्षा विधेयक विरोधी समितीतर्फे 10 सप्टेंबर रोजी निर्धार आंदोलन करण्यात आले। त्या पार्श्वभूमीवर येथील गंगापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शनांसह घोषणाबाजी करण्यात आली। नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात असं म्हटलंय की महाराष्ट्र सरकारने विधानसभेत पारित केलेले जनसुरक्षा विधेयक 2024 ही लोकशाहीची गळचेपी करणारे असल्याने लोकशाहीला बाधक असून नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे। या विधेयकामुळे सरकार व प्रशासनाला नागरिकांना अटक करण्याचे आणि दडपशाही करण्याचे अधिक अधिकार मिळतील। सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनावर व लोकशाही लढ्यांवर दबाव आणण्याचे साधन म्हणून या कायद्याचा वापर होऊ शकतो। नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येतील, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल। हे विधेयक लोकशाही व्यवस्थेच्या मूळ तत्वांना धक्का देणारे ठरेल। तरी राज्य सरकारने तात्काळ हे दमनकारी विधेयक रद्द करावे, अन्यथा गंगापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। गंगापूर तहसील येथे गंगापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभेमध्ये जे जनसुरक्षा विधेयक भाजप सरकारने आणलेलं आहे ते विधेयक रद्द करावं अशा मागणीसाठी संयुक्त निवेदन आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना दिलेलं आहे। हे निवेदन म्हणजे हा जो कायदा शासनाने केलेला आहे हा कायदा अतिशय गंभीर कायदा असून यामध्ये आंदोलन करण्याचे अधिकार, लोकशाहीचे अधिकार आणि संविधानाच्या विरोधातला हा कायदा आहे। उद्या आमच्यासारखे कार्यकर्ते उद्या छोटंसं आंदोलन जरी करायला गेलं तर त्या कायद्याअंतर्गत आमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि किमान 2 महिन्याची त्याला जामीन नाही असा हा अतिशय घातक कायदा या शासनाने आणलेला आहे। या कायदा तात्काळ राज्य शासनाने रद्द करावा अशी मागणी आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली। नाही झालं तर काय भूमिका राहणार आहे? आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं आणि संपूर्ण बहुजनवादी संघटनांच्या वतीनं सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत। च्या वतीनं या ठिकाणी जे महाराष्ट्र सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक पास करून जो कायदा या ठिकाणी तयार केला आहे त्या कायद्याच्या विरोधात या ठिकाणी महाविकास आघाडीने त्या कायद्याच्या विरोधामध्ये निवेदन देऊन त्या कायद्याचा या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि तो कायदा त्वरित रद्द करावा अशी आमची महाविकास आघाडीच्या वतीनं मागणी आहे। आणि त्याचप्रमाणे आज या आपल्या मराठवाड्यामध्ये जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीमध्ये शेतकऱ्याची जी बिकट अवस्था झाली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी सरकारने हेक्टरी 50,000 रुपये मदत करून जे शेतकऱ्यावरची कर्ज आहे पीक कर्ज ते कर्ज त्वरित या ठिकाणी माफ करावं अशी बी या ठिकाणी आम्ही सरकारला या ठिकाणी मागणी करतो आहोत।